नमस्कार. तर आपण येथे पाहतो पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण यांच्या आस्थापनेवर ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती. तर यामध्ये लेखी परीक्षेसाठी काही उमेदवारांना सूचना आहेत, त्या म्हणजे आपण त्या पाहूया. येथे ही जी लेखी परीक्षा आहे चालक पोलीस शिपाई या पदासाठी 9/8/2024 रोजी घेण्यात येणार आहे. तर त्या परीक्षेचे आपण ठिकाण पाहणार आहोत. तर लेखी परीक्षा ही सिम्बायोसिस कन्व्हेंट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स फॉर गर्ल्स बायपास रोड PO डवला डिस्ट्रिक्ट ठाणे. तर आपण हा ॲड्रेस इथे पाहिले आहे. त्यानंतर दिनांक जो आहे तो 9/8/2024 रोजी दुपारी 2 ते 3:30 पर्यंत ही परीक्षा घेतली जाणार आहे. तर उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजता हजर राहायचं आहे. मुख्य द्वार जो आहे प्रवेशद्वार तो 10:30 वाजता बंद केला जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यानंतर आपण पाहूया 4. लेखी परीक्षेच्या प्रवेश पत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तर सर्व उमेदवारांनी हॉल तिकीट ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे आणि त्यामध्ये परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवाराने पर्यवेक्षकासमोर हजेरी पटावर फोटो लावून स्वाक्षरी करायची आहे. तर 5वा आपण इथे पाहतोय उमेदवारांची स्वतःची ओळख पटवण्यासाठी शासनाने जारी केलेल्या आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, महाविद्यालयीन ओळखपत्र, वाहन परवाना यापैकी कोणतेही एक मूळ वैध ओळखपत्र व लेखी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र, हॉल तिकीट तसेच 2 फोटो सोबत घेऊन जायचं आहे. जर ह्या गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. त्यानंतर 6वं पाहतोय आपण उमेदवारांना सदर लेखी परीक्षा करिता या कार्यालयाकडून काळी पेन, पॅड पुरवण्यात येणार आहे. उमेदवारांना सोबत आणायच्या इतर अनावश्यक वस्तू आणू नये. आणल्यास सदरच्या वस्तू परीक्षा केंद्राच्या बाहेर ठेवण्यात येतील. तर काही पण घेऊन जायचं नाहीये. ते त्यांनीच पेन वगैरे पॅड देणार आहेत. त्यानंतर उमेदवारात परीक्षा वर्गावर मोबाईल, घड्याळ, ब्लूटूथ, डिजिटल डायरी, त्यानंतर मायक्रोफोन, कॅल्क्युलेटर या अशा कोणत्याच गोष्टी तिथे नाहीयेत, अलाउड नाहीये. त्यांच्यावर जर ह्या गोष्टी तिथे आढळतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे. जर उमेदवार लेखी परीक्षेत गैरहजर राहिल्यास त्याला पुन्हा लेखी परीक्षा घेण्याबाबत कोणतीही अतिरिक्त संधी देण्यात येणार नाहीये. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला संपूर्ण भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर 9वं पाहूया आपण. उद्धट गैरवर्तन, अनुचित प्रकार केल्यास किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरल्यास, कॉपी करण्याचा अथवा डमी उमेदवार बसवण्याचा प्रयत्न केल्यास त्या क्षणी भरती प्रक्रियेतून बाद करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तर तुम्ही कोणत्याही एजंटला बळी पडू नका असं त्यांनी सांगितलंय. सर्व निकष गुणवत्तेच्या पात्रतेवर होईल. तर तुम्ही परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण तुम्ही इथे बघितलेलं आहे. तर सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे. तर त्यानंतर आपण इथे पाहूया ही जी भरती आहे ती चालक पोलीस शिपाई 38 रिक्त पदासाठी होणार आहे. तर यामध्ये एकास 15 प्रमाणे पात्र उमेदवारांची वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी 22/7/2024 ते 27/7/2024 रोजी पार पडलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता वाहन चालवण्याची कौशल्य चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून एकास 10 प्रमाणे लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
31/6/2024 रोजी. जर त्या बाबतीत उमेदवारांना काही हरकती आक्षेप असतील तर त्या 1/8/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मागवण्यात आलेल्या होत्या. तर आपण आता इथे पाहू शकता 1/10 याप्रमाणे अंतिम यादी पण ती प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर आपण येथे पाहतोय लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची 1/10 प्रमाणे ही अंतिम यादी आहे. तर त्यांनी सिरियल नंबर, चेस्ट नंबर, ऍप्लिकेशन नंबर, फर्स्ट नेम, फादर नेम, सर नेम, त्यानंतर जेंडर, कॅटेगरी, पॅरलल रिझर्वेशन, टोटल ग्राउंड मार्क्स असं त्यांनी दिलेलं आहे. तर ही जी लिस्ट आहे त्यांनी कॅटेगरी नुसार लावलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे ओपन. तर आपण इथे कट ऑफ पण बघणार आहोत. ओपनचा जो कट ऑफ आहे सर्वसाधारणचा तो पण आपण इथे पाहणार आहोत. तर इथे 46 दिलेला आहे त्यांनी 118 उमेदवार. त्यानंतर पॅरलल रिझर्वेशन फिमेल रिझर्वेशन आपण इथे पाहतोय तो 25 चा आहे ओपन मध्ये कट ऑफ. त्यानंतर स्पोर्ट्समॅनचा 38. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड चा जो आहे तो 44 चा आहे. त्यानंतर होमगार्डचा जो कट ऑफ आहे तो बघू शकता 44 चा आहे. तर ती झाली ओपनची. त्यानंतर आपण पाहतोय ओबीसी ची लिस्ट. यामध्ये आपण कट ऑफ पण पाहणार आहोत. तर आपण इथे बघू शकता ओबीसी चे जो आहे तो 39 चा कट ऑफ आहे इथे. त्यानंतर एससीबीसी. तर एससीबीसी मध्ये तुम्ही बघू शकता 40 चा कट ऑफ आहे. 44 उमेदवारांना बोलवलेला आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस 26. ईडब्ल्यूएस चा जो कट ऑफ आहे 26 चा आहे आणि 26 उमेदवारांनाच बोलवले. त्यानंतर आपण बघू शकता एससी. एससी चा जो कट ऑफ आहे तो 40 चा आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन जो आहे 29 चा आहे. तर अशा 52 उमेदवारांना त्यांनी बोलवलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो एसटी. एसटी चा जो कट ऑफ आहे तो 38 चा आहे. 31 उमेदवारांना बोलवलंय. त्यानंतर आपण पाहतो व्हीजेए 41 चा आहे व्हीजेए चा. नंतर एनटीसी चा जो कट ऑफ आहे तो 43 चा आहे. 14 उमेदवारांना बोलवलेला आहे. त्यानंतर एनटीडी 44 चा आहे. 10 उमेदवारांना बोलवलेला आहे. तर तुम्ही इथे कॅटेगरी नुसार ही लिस्ट पाहिलेली आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन सर्व अपडेट घेऊन येणार आहोत. आम्ही 100 पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. धन्यवाद.